आमदार जितेंद्र आव्हाड आपल्याबरोबर आहेत. जितेंद्र आव्हाड जी सुनील आंबेकर म्हणतात आहेत की आत्ता औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा संयुक्तिक नाही. सुनील आंबेकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रवक्ते आहेत. सातत्यानं भाजपचे आमदार म्हणत होते की ही कबर राज्यात नको, ही नेस्तनाबूत झाली पाहिजे. उशिरा का होईना RSSनी भूमिका घेतली, सुनील आंबेकरांनी घेतली, हे खूप महत्त्वाचं आहे. मी त्यांचं अभिनंदन आणि कौतुक करतो. हे खरं तर त्यांनी लवकर करायला पाहिजे होतं. महाराष्ट्रामध्ये जाळपोळ पसरावावी, महाराष्ट्रामध्ये जाती आणि धार्मिक द्वेष पसरवावा आणि त्याच्यातनं आपला राजकीय पोळी भाजून घ्यावी, हा प्रयत्न काही राजकीय नेते करत असतानाच RSSचं हे स्टेटमेंट यावं हे महाराष्ट्राच्या हिताचं आहे. कारण का ह्याच्यानंतर जर हे स्टेटमेंट आलं नसतं तर पुढच्या 8 दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये आगी लागल्या असत्या. कोकणातल्या अनेक गावांमध्ये तणावाची परिस्थिती आहे. काही ठिकाणी हल्ले देखील झाले, ते पेपरात आले नाहीत, ते लोकांना कळले नाहीत. पण RSS बोलल्यानंतर आता ह्याला लगाम बसेल. आणि ज्या पद्धतीची भाषणं, ज्या पद्धतीने बोललं जात आहे, तुम्हाला इतिहास माहीत नाही हो, इतिहास माहीत नाही तुम्हाला. औरंगजेब सारखा एक बलाढ्य शत्रूला त्याच्या घरी परत जाता आलं नाही. तो तडफडत 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 या मराठी मातीत गाडला गेला. ही आमच्या शौर्याची निशाणी आहे. परंतु मग आव्हाड साहेब, ही भूमिका घ्यायला संघाला उशीर लागला का? संघाला उशीर लागला. संघाने आधीच ओळखायला पाहिजे होतं की हा पॉलिटिकल प्लॅन आहे. तुम्हाला इतिहास पुसता येणार नाही. हे इतिहास पुसण्याची जी कामं आहेत त्याच्यामध्ये तुम्ही शिवाजी महाराजांचं शौर्य कमी करतात, त्यांची उंची कमी करतात, त्यांचा गनिमी कावा कमी करतात, त्यांच्याबद्दल जो जागतिक समज आहे की एका छोटंसं सैन्य घेऊन या राजाने चांगल्या चांगल्यांना आणि स्वतःचं राज्य प्रस्थापित केलं. दक्षिण दिग्विजयाकडे गेलेला औरंगजेब पुढे जाऊच शकला नाही आणि मागेही जाऊ शकला नाही. त्याचं कारण काय? त्याचं कारण फक्त शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि ताराबाई. आणि अखेरीस एक मोठा सुलतान आपल्या घरी, बाकी सगळ्या त्याच्या बापजाद्यांच्या कबरी दिल्लीत आहेत, त्याचे एकट्याचीच कबर खुलताबाद सारख्या गावात आहे. ही आपल्या शौर्याची निशाणी आहे. आपलं शौर्यच तुम्हाला मिटवायचं आहे. तुम्हाला महाराजांचं शौर्य आणि महाराजांचा इतिहास पुसायचा आहे, हेच सत्य आहे. परंतु मग सातत्यानं तुम्ही विरोधक म्हणून या सगळ्या गोष्टीकडे बोट करत होता, परंतु तुमच्यावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण करत होते. प्रश्नचिन्ह निर्माण करायचे ना. औरंगजेब तुमचा बाप आहे, तुम्ही औरंगजेबाच्या खानदानातले आहात. आता काय सुनील आंबेकर हे काय औरंगजेबाचे बाप आहेत की औरंगजेबाच्या खानदानातले आहेत? की RSSने आता औरंगजेबाला पोसायला घेतलंय? आता सांगा. एक अतिशय योग्य भूमिका घेतली. इतिहास तुम्हाला पुसता येत नाही. नथुराम गोडसेने गांधींना जिथे मारलं ती जागा पुसून उद्या तुम्ही तिथला इतिहास पुसू शकत नाही. गांधी तिथेच मेले. पण हा इतिहास कोण पुसतोय? कोण पुसतोय? कोण? आता महाराष्ट्रामध्ये एक गट आहे ज्यांना नेहमी महाराजांचा इतिहास पुसण्याची सवयच आहे. तो गट कोण? तो गट कृष्णा भास्कर, तो भास्कर कृष्णा कुलकर्णी कोण आहे तो, त्याच्यापासून चालत आलेला आहे. नारो कुलकर्णी, भास्कर कुलकर्णी यांच्यापासून चालत आलेले एक गट आहेत. माझा साधा सवाल आहे या सरकारला, हिम्मत आहे? मग संभाजी महाराजांविरुद्ध जेवढं साहित्य त्यांना बदनाम करणार आहे, एवढं तुम्हाला संभाजी महाराजांबद्दल चवताळून प्रेम आलेलं आहे, तर ते साहित्य महाराष्ट्राच्या साहित्यातनं काढून टाका. महाराजांना काय नाही म्हटलं तुम्ही लोकांनी? बदफैली, बाईलवेडा, दारुड्या, सगळी उपाधी वापरली. आणि तेव्हाही आम्ही म्हणायचो की धाकल्या ध्यानाचं आम्हाला कौतुक आहे की त्यांनी कधीच आपली मान झुकवली नाही. तर तुम्ही तर हा इतिहास लिहून ठेवलेला आहे. तो इतिहास पुसा ना. हिंमत असेल तुमच्यात तर पुसा. आम्ही तर तेव्हापासून मागणी करतो की तो इतिहास पुसा.
धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आमदार जितेंद्र आव्हाड होते. जितेंद्र आव्हाडांचं म्हणणं आहे की खरं तर आता सुनील आंबेकरांना अफजल खानाचे बाप म्हणणार का, कारण की सुनील आंबेकर जे संघाचे प्रवक्ते आहेत त्यांनी एक अतिशय योग्य अशी भूमिका जी आहे ती घेतलेली आहे. त्यामुळे जसं आम्ही औरंगजेबाच्या संदर्भात म्हटलं तर आम्हाला त्यांचा बाप म्हणून घोषित केलं जातं, तर आता त्यांचे बाप तुम्ही आहात, तुम्ही औरंगजेबाचे बाप सुनील आंबेकर आहेत का, असा सवाल आता भाजपच्या नेत्यांनी करावा, असं रोकटोक जे मत आहे ते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.